संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नितेश राणेंचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। हल्ल्यामधील आरोपी सचिन सातपुतेशी नितेश राणेंचा संबंध असल्याचे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, या प्रकरणामध्ये आता नेमके काय मुद्दे समोर येत आहेत ज्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणींमध्ये पुढच्या काही काळात वाढ होऊ शकेल? गुरुप्रसाद, पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची जी निवडणूक होती 2022 मध्ये, तेव्हाचा हा संपूर्णपणे प्रकार घडलेला आहे। सागर परब नावाच्या व्यक्तीला जी मारहाण आहे ती झालेली होती आणि या मारहाणाच्या मागे नितेश राणे असल्याचं हे संपूर्णपणे आहे तो त्यांचा आरोप आहे। आणि यासाठी नितेश राणेंना तेव्हा देखील जे आरोप या ठिकाणी त्यांच्यावरती लावून त्यांच्यावरती गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता। त्यानंतर तीन आठवडे आहे ते नितेश राणेंना या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणी जामीन मिळालेला नव्हता। त्यामुळे नितेश राणेंना कुठल्याही माध्यमांसमोर येता येत नव्हतं। त्यानंतर त्यांनी जो जामीन आहे तो मिळालेला होता। सिंधुदुर्गातून त्यांना अटक देखील झालेली होती। त्यानंतर 2 दिवसांमध्ये त्यांची सुटका झाली आणि त्यांना त्या ठिकाणी जामीन मिळालेला होता। परंतु नितेश राणेंचा हा जामीन रद्द करावा यासाठी आता सरकारी वकिलांनी जो आहे तो न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी जी याचिका आहे ती केलेली आहे। पाहायचं झालं तर नितेश राणेंच्या अडचणीमध्ये वाढ होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच्या पुढे जाऊन नितेश राणेंना हा संपूर्णपणे जामीन मिळालेला आहे। तर नितेश राणेंना आता ह्याच्या पुढे ते कशा प्रकारे अटकपूर्व जामीन या ठिकाणी घेत आहेत का किंवा उच्च न्यायालयामध्ये काय रिप्लाय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु हा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रकरणी झालेली मारहाण आहे 2022चा, त्यावेळीचा हा संपूर्णपणे प्रकार आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी न्यायालयीन चौकटीमध्ये येऊन बरोबर हे सगळं प्रकरण आता न्यायालयाच्या चौकटीमध्ये आहे। त्यामुळे काय निर्णय यामध्ये होतो हे बघायचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।